माझे लग्न सन 1997 साली झाले। लग्न झाल्यानंतर 1-2 वर्षाच्या अवधीत वाट बघितली, परंतु मला मूलबाळ काही होत नसल्यामुळे मी अनेक ठिकाणी खेपा घातल्या। मी मांत्रिकाकडे गेलो, मी वैद्याकडे गेलो, मी चांगल्या डॉक्टरांकडे गेलो। मग सहज एके दिवशी माझे बाईचे दात दुखायला लागल्यावर माझं आणि माझ्या मिसेसचं भांडण झालं की आपल्याला मूल नाही, बाळ नाही असं असताना दाढ काढणे हे काही बरोबर नव्हे। म्हणून मी त्या रागाशांतपणे त्यांच्याकडे पैसे दिले। पैसे दिल्यानंतर ते त्यांच्या वडिलांना घेऊन डॉक्टर स्वीटी चोरडिया मॅडमांकडे आले आणि स्वीटी चोरडिया मॅडमांकडे आल्यानंतर मॅडमांशी त्यांची चर्चा झाली। चर्चा झाल्यानंतर दाढेवरती ते म्हणे की दाढेवरती गोळ्या दिल्या आणि त्यांनी सहज असा एक टोला मारला मॅडमांनी की ताई तुमको बच्चा कितना है। तर त्यावेळेस माझ्या मिसेस म्हणाल्या की मला मुलबाळ नाही आहे, 12, 14, 15 वर्ष लग्नाला झाली, मला काही मुलबाळ नाहीये। मग त्यावेळेस मॅडम म्हणाल्या की तुमचे घरवाले माझ्यापर्यंत येतील का? तर त्या म्हटल्या हो, एनी हाऊ कंडिशन मध्ये ते माझ्यापर्यंत पोहोचतील। मग त्यांनी त्या घरी आल्या, त्यांनी मला सांगितलं की असं असं तुम्हाला मॅडमांनी बोलवलं। म्हटलं चालेल। मी मॅडमांकडे आलो। मॅडमांकडे आल्यानंतर मॅडमांनी सांगितलं पंडित भाऊ देखो एक बार ट्राय करो, मेरे से इलाज करा के देख लो। मग मी त्यांना यस दुजोरा देऊन टाकलं की मॅडम मैं बहुत घुमा हूँ और थोड़ा सा घूम गया तो क्या फरक पड़ेगा। मग त्यांनी आम्हाला दोघांना एकदम चांगल्या प्रकारे चेकअप करून दोघांना मला तर 1च महिन्याचा मेडिसिन दिल्या। बाकीच्या त्या म्हणे तुम्हारी औरत को महीने के महीने भेजना जी। म्हटलं मॅडम जी ठीक आहे चलेगा। तर अशा अनुषंगाने 1 महिना 2 महिना झाला आणि तिसऱ्या महिन्यात आम्हाला रिझल्ट मिळाला। आता तिसऱ्या महिन्यात रिझल्ट मिळाला म्हणजे एक सोनोग्राफी झाली। एक सोनोग्राफी मध्ये असं कळालं की 3 चाइल्ड आहे यांना, म्हणजे ऍट अ टाइम 3 मुलं आहेत। खुशियों के सावन को ये दिन लाता है।